साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीत 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी पुणे सोलापूर हायवेलगत नागोबा मंदिराजवळ फिर्यादी यांना 2 मोटरसायकलीवरील अनोळखी इसमांनी अडवून त्यांना पोलीस असल्याची बतावणी करत हातचलाखीने फिर्यादीची फसवणूक करून त्यांच्या हातातील सोन्याच्या 2 अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चेन असे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी करून मोटरसायकलीवरून इसम पळून गेले अशी माहिती मिळाली होती। त्यानुसार तात्काळ फौजदार चौडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तक्रारदारांचे सांत्वन करून त्यांची तक्रार दाखल केली। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व पथक यांनी तात्काळ आरोपितांचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जाफर शहाजमान इराणी राहणार लोणी काळभोर पुणे याने केला असून त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे पुणे येथून सप्टेंबर 2025 मध्ये 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे। तो सध्या परळी वैजनाथ येथील इराणी वस्ती येथे राहत आहे। त्या अनुषंगाने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि डीबी पथकाने परळी वैजनाथ येथे जाऊन संभाजीनगर पोलीस ठाण्याची मदत घेऊन पहाटेच्या सुमारास इराणी वस्तीमध्ये आरोपिताचा शोध घेतला, परंतु आरोपित हा तिथे मिळून आला नाही। सदर आरोपित जाफर हा तिथूनही पळून गेला। त्यानंतर देखील पोलिसांनी सतत त्याचा पाठलाग सुरू ठेवला। दरम्यान इतर जिल्ह्यातील पोलीस देखील सदर आरोपिताचा शोध घेत असल्याबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते। त्यातच महानगरपालिका निवडणूक आल्याने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील आला। त्यातून सुद्धा फौजदार चौडी पोलिसांनी सततचा तपास सुरू ठेवला। 24 जानेवारी 2026 रोजी तपासादरम्यान डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद पुजारी यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हा पुन्हा इराणी वस्ती परळी वैजनाथ येथे आला आहे। त्यावेळी तात्काळ फौजदार चौडी डीबी पथक परळी वैजनाथ येथे गेले, परंतु पोलीस आल्याची माहिती मिळताच तो तिथून पळून गेला। त्याच्यामागे फौजदार चौडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथक हे वेषांतर करत त्याचा शोध घेत फिरत होते। पोलिसांनी सलग 3 दिवस रात्र शोध घेऊन तब्बल 1200 किलोमीटर प्रवास करून 27 जानेवारी रोजी आरोपितास पहाटे सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथून ताब्यात घेतले। सदर आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। त्याचप्रमाणे सदर आरोपी त्याचा पूर्व गुन्हे अभिलेख पडताळला असता आरोपितावर अनेक गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने गुन्हा घडल्यापासून दिवस रात्र आरोपीचा शोध सुरू ठेवून सातत्यपूर्ण तपास करून आरोपी विरुद्ध कोणताही सुगावा नसताना आंतरराज्य आरोपितास ताब्यात घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे।